अपडेट दिल्ली कार स्फोट प्रकरणी ईडीचा अल फलाह ट्रस्टवर छापा पाहायला मिळतोय। दिल्ली आणि फरीदाबादसह अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी करायला सुरुवात केलेली आहे। आणि या संदर्भात या दोन्ही बातम्यांसंदर्भात आपण सविस्तर बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याशी। शिवाजी, आता 8 जणांचे अटकेमध्ये आहेत, त्यांची चौकशी झालेली आहे का आणि आता यापुढे तपासाची व्याप्ती नेमकी कशी वाढते? तपासाची व्याप्ती वेगवेगळ्या स्तरावरती सुरू आहे आणि यासाठी लागणारा पैसा असो किंवा इक्विपमेंट असो, कोणी कोणी मदत केली, या सगळ्यांची माहिती घेतली जात आहे। कुठे कुठे स्लीपर सेल ॲक्टिव्ह करण्यात आले होते, हे स्लीपर सेल कोण होते त्यांना देखील अटक केली जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दानिशला जी अटक झाली आहे त्या दानिशने हमासचं मॉडेल भारतामध्ये अवलंबायचं ठरवलं होतं। आता हे मॉडेल काय आहे की ड्रोनने वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बने हल्ले करणं आणि जे गर्दीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी अटॅक करणं, असं हे मॉडेल दानिशने तयार केलं होतं। मात्र या ठिकाणी ते वापरता आलं नाही। मात्र भविष्यामध्ये असा धोका भारताला मोठ्या गर्दीच्या ठिकाणी, शहरं जे आहे जसं दिल्ली आहे अशा ठिकाणी धोक्याचे ठिकाणं होऊ शकतात, त्या दृष्टिकोनातून दानिशला केलेली अटक, दानिशने या संदर्भात काही मॉड्यूल तयार केलं होतं का, त्याचबरोबर काही ड्रोन तयार केले होते का, त्याला याचा अनुभव कसा आहे, त्याचबरोबर त्याला कॅमेरे कशा पद्धतीने लावण्याची कला मिळाली कशी, तर या सगळ्या गोष्टींचं माहिती मिळणं अपेक्षित आहे। दानिशने या सगळ्या संदर्भामध्ये काही ट्रेनिंग घेतलेलं आहे का, हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात। आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जर आता आपण पाहिलं तर राजधानी दिल्लीमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये तपास सध्या सुरू आहे। एनआयने दानिशला अटक केलेली आहे आणि अटकेच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर दानिशकडनं काय काय माहिती मिळते, यानुसार दानिशनं कुठे जाऊन ट्रेनिंग घेतलेलं आहे का हे देखील समजून घेणं गरजेचं आहे। खरं तर जे छोटे राष्ट्र असतात किंवा जे अलीकडच्या काळात पाकिस्तानसारखं राष्ट्र आहे जे थेट भारताशी सीमेवरती लढू शकत नाही, असे देश जे आहेत दहशतवाद्यांना खतपाणी घालतात, त्यांना ट्रेनिंग देतात आणि ट्रेनिंग दिल्यानंतर अशा पद्धतीचे भारतासारख्या देशावरती हल्ला करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात। आणि त्याचंच हे टेरर मॉड्यूल आहे, व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल आहे आणि लोकांचा ब्रेन वॉश करून त्यांना अशा पद्धतीनं भारताविरुद्ध उकसवण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात। त्याच्यापैकी दानिश असो, उमर असो, हे त्याचाच भाग आहेत आणि त्यांनी भारताविरुद्ध एक प्रकारे युद्ध करण्याचा हा प्रयत्न केला। दुसरी गोष्ट यामध्ये दुसरा प्रश्न सध्या हा आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना पैसा कुठून येतो, या सगळ्या दृष्टिकोनातून दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये, CSE म्हणतात त्याला। आणि या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थमंत्री असो, संरक्षण मंत्री असो, देशाचे गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख असो, NIA असो, हे सगळे नेते उपस्थित असतात। त्यामध्येच या सगळ्यांच्या मध्ये वेगवेगळ्या संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या बाबी असतील तर संरक्षण क्षेत्र मदत करत असतं। त्याचपैकी ईडीची एंट्री या सगळ्या प्रकरणामध्ये झाली आणि या उमरला 23 लाख रुपये, साधारण 20 ते 23 लाख रुपयाची खतं खरेदी करण्यात आली। त्याच्या घरामध्ये अमोनियम नायट्रेटचा जो साठा सापडला त्यांनी कशी खरेदी केली, त्याला पैसा कोणी पुरवला, या सगळ्या दृष्टिकोनातून आता ईडी तपास करते। त्याचाच भाग म्हणून अल फलाह आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर अजूनही अनुत्तरित आहेत। मात्र जी चौकशी होईल यापुढे किंवा आतापर्यंत जे खुलासे झालेले आहेत या चौकशीमधून येणारे प्रत्येक स्टेटमेंट, प्रत्येक छोटा छोटा पैलू खूप महत्त्वाचा आहे, खूप गरजेचा आहे। अपडेट घेत राहू शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।